काय गंमत आहे नाही. पहिल्यांदा तुमच्या हातचा डब्बा खाल्ला होता ना, तेव्हा वाटलं होतं काहीतरी कनेक्शन आहे याचा विषय. पण हे तर सॉलिडच कनेक्शन निघालंय नाही. प्रेरणा, माझ्या घरच्यांना ना खूप टेन्शन होतं माझ्या लग्नाचं. म्हणजे माझं वय निघून चालल्याची भीती वाटायची त्यांना. पण मी निश्चिंत होतो, कारण सो कॉल्ड योग्य वयात ज्यांची लग्न होतात त्यांचं पुढे जाऊन काय होतं, ते सुखी असतात की नाही हे सगळं आपल्याला माहिती आहे. बघ ना, काय गंमत असते ना. लग्न करतो आपण, पण ते कसं करायचं, कोणाशी करायचं, कुठे करायचं, कधी करायचं हे सगळं ठरवतात आजूबाजूचे लोक. आणि एवढं सगळं करून त्यांच्या पद्धतीने त्यांना आवडेल तसं लग्न आपण केलं आणि पुढे जाऊन आपल्या संसारात काही प्रॉब्लेम झालाच तर हे सगळे आपल्यालाच ब्लेम करणार. म्हणून मी ठरवलं होतं कोणाचं काहीही ऐकायचं नाही, स्ट्रेस घ्यायचंच नाही अजिबात. प्रेरणा, आल्यापासून पाहतोय तू स्ट्रेसमध्ये दिसतेस मला आज. काही झालंय का? नाही नाही, स्ट्रेस वगैरे नाही. बोला ना तुम्ही. बरं. अरे, स्ट्रेसवरून आठवलं, परवा माझ्या मित्राचं अश्विनचं लग्न झालं. अश्विन माहिती आहे ना? हां. लग्नाआधी फार स्ट्रेसमध्येच होता. का? मनाविरुद्ध ठरलं होतं का लग्न? नाही, खर्चाचं टेन्शन आलं होतं त्याला. म्हणजे हॉलचं भाडं, कॅटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट, दोन्हीकडची माणसं, सगळं कसं परवडणार ना कळतच नव्हतं. डोक्याला हात लावून बसला होता. मी त्याला म्हटलं होतं, तू रजिस्टर मॅरेज कर आणि जे काही पैसे उरतील ते FD मध्ये टाक, पुढे जाऊन तुम्हालाच कामी येतील ना ते. यांचे विचार खरंच खूप पटण्यासारखे आहेत. पण लग्नानंतर सगळे पैसे आईला पाठवलेले चालतील का यांना? प्रेरणा, तुला आधीच सांगतो, आपल्या लग्नात सुद्धा अजिबात खर्च करायची गरज नाहीये. आणि हो, आपल्या लग्नानंतर तुझ्या घरच्यांना वाऱ्यावर टाकायचं नाही आहे आपल्याला. इतके दिवस तू त्यांच्यासाठी होतीस, आता लग्नानंतर आपण दोघे असं त्यांची काळजी घ्यायला. काय कसला विचार करतेस? पटतंय ना? पटतंय मका. प्रेरणा, तुझ्या एवढी चांगली मुलगी मला बायको म्हणून मिळेल यावर माझा अजिबात विश्वास बसत नाहीये. काहीतरीच काय. हो. अगं हो. आणि हो, लग्नानंतर माझ्या स्वभावामधलं काही खटकलं, काही आवडलं नाही तर प्लीज मला सांग. नवरा आहे म्हणून सगळं आवडलंच पाहिजे असं अजिबात नाहीये. मी तुझ्यासाठी खरंच बदलायला तयार आहे. हां, फक्त डोक्यावर केस उगवा हे मागू नकोस. अहो नाही, तसं काही सांगणार नाही मी. तुम्ही जसे आहात तसेच आवडलात मका. खूप खरे आहात तुम्ही. मग अजित खरे असं बदलून घ्यायचं का माझं नाव? खेळताय ना. काय अरे आलीस, गुड. जेवण तयार होतच आहे, बस शांतपणे. काय ग, काय आलं? आजचा दिवसच वाईट होता, खूप वाईट. का? काय झालं? जाऊ दे, मला नाही बोलायचं त्या टॉपिकवर. अगं बोलल्याने मन हलकं होतं ग. बोल, राग निघतो. सांग काय झालं? श्वेता,
मला सांग, चोर वाटते मी तुला? काय? सांग ना, चोर वाटते का ग मी तुला? तू काही सरवरली का ग? तू कशाला कोणाला चोर वाटशील? ती देविका भमनानी आहे ना, डेली सोपची क्वीन, तिला वाटते मी चोर. अगं, ज्या डेली सोप मध्ये मी हिरोईनच्या कॉलेज फ्रेंडचा रोल करते ना, त्याच डेली सोपची हिरोईन आहे ती. आज ना मेकअप रूम अवेलेबल नव्हती, म्हणून ना मी तिच्या मेकअप रूम मध्ये मेकअप केला. तिने ना अर्ध्या तासात अख्ख्या सेटवर बोंबाबोंब केली की तिचे 4,000 चोरीला गेलेत म्हणून. आणि सगळ्यांसमोर ना ती मला म्हणाली, ही लडकी चोर आहे. अगं